आयुष्यात कुणाचे तरी असल्याने किंवा नसल्याने खूप फरक पडत असतो, यात तीळ मात्र शंका नाही. परंतु प्रत्येक गोष्टीसाठी कुणा ना कुणावर डिपेंड असणे, अवलंबून असणे ही सवय आपल्याला कमकुवत बनवते. नमस्कार, मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कराल, शेअर कराल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला डिपेंडंट व्हायची सवय ही का मोडायची आहे, का स्वतःला इंडिपेंडंट बनवायचं आहे. इथे तिथे कुठेही जायला आपल्याला ना सोबतीची गरज पडते. बरं, एखादी वस्तू घ्यायची असली, मार्केटमध्ये जायचं राहते, तेव्हा आपल्या डोक्यात येतं की माझ्यासोबत कोण येईल. मग आपण एखाद्याला कॉल करतो की तुला वेळ आहे का, माझ्यासोबत चलतो का, येते का. मग त्या व्यक्तीकडे जर वेळ नसला तर मग आपल्या डोक्यात येतं की आता कोण येईल. मग आपण दुसरं कोणाला तरी विचारतो की सोबत चलायला. कारण काय, तर आपल्याला ती वस्तू घ्यायसाठी एका कंपनीची आवश्यकता असते. जर कुणी सोबत असलं तर आपल्या डोक्यात असतं की चॉईस खूप छान होईल. म्हणजे काहीतरी घ्यायचं जरी असलं तरी आपल्या डोक्यात हे जर प्रश्न येतात की ती वस्तू मी एकटं जाऊन कसं घेऊ शकेल, माझी चॉईस छान नाही, कोणीतरी असेल तर चॉईस करायला हेल्प होईल. ह्यावरून काय दिसतं की आपण छोट्या छोट्या वस्तू घ्यायला सुद्धा एखाद्या व्यक्तीवर किती डिपेंडंट आहोत. बरं, सतत कुणाच्या तरी पाठीमागे असणे, एखादा टास्क करायला मिळाला, कॉम्पिटिशन असली तर आधी तू कर, तुझं बघून मी करेल. म्हणजे इतकं डिपेंडंट होणं की काहीतरी करायला सुद्धा एक भीती वाटणे की नाही माझं चुकेल. तर ही जी सवय आहे ना, ही आपल्याला सतत मागे खेचते, भीती निर्माण करते. आपण एखाद्या प्रोग्राम मध्ये पोहोचतो, तिथे आपल्याला कम्फर्ट झोन देणारी लोक भेटली की मग आपल्याला खूप आनंद होतो, आपण छान त्यांच्यासोबत एन्जॉय करतो. पण तिथे पोहोचल्यावर समजा ही लोक आपल्याला नाही भेटली तर मात्र मग असं होतं की अरे, मला असं वाटलं होतं की या प्रोग्राम मध्ये ते सगळे येतील पण आता ते नाही आले आहेत आणि माझा आता वेळ कसा निघेल, मला खूपच बोरिंग वाटत आहे. म्हणजे आपण तिथे प्रेझेंट आहे, वेळ आपला आहे, पण आपल्याला तो वेळ आपला आनंदात जाईल किंवा आपल्याला बोर होईल हे डिपेंड करतं की कुणीतरी तिथे नाही आलं, त्यांच्यावर आपण डिपेंड असतो. म्हणजे कुठे जायला यायला, हसायला, काहीतरी घ्यायला सतत आपल्याला कुणाच्या तरी सोबतीची गरज असते. तेव्हा आपल्याला ना स्वतःची कंपनी एन्जॉय करायला शिकायचं आहे, स्वतःमध्ये आपल्याला आनंदी राहायचं आहे. एक वेळ ही आली तर चालेल की आपल्या नसल्याने इतर लोकांना फरक पडायला हवा की ही नाही आली तर मला बोर होत आहे. बघा, आपल्याला ना छोट्या मोठ्या गोष्टींपासून सुरुवात करायची आहे, एकट्याने करायचा प्रयत्न करायचा आहे. दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी जुडून असतात त्यामध्ये आपल्याला पारंगत व्हायचा प्रयत्न करायचा आहे. हे असं का करायचं आहे, का आपल्याला इंडिपेंडंट व्हायचं आहे, कारण ज्यांच्यावर आपण अवलंबून आहोत ती लोक, तो व्यक्ती प्रत्येक वेळेस आपल्यासाठी अवेलेबल असेलच असं नाही ना. काय असतं, जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीसाठी कोणावर तरी डिपेंडंट असतो ना, मग अशा वेळेला त्या लोकांची सुद्धा चिडचिड होते. मग आपल्याला टोमणे ऐकायला मिळतात की इतकं साधं सोपं काम तुला जमत नाही का, तुला येत नाही का. बरं, आपल्याला कम्पेअर केलं जातं अशा लोकांशी जे डिपेंडंट नाही आहेत, जे स्ट्रॉंग आहेत, जे स्वतःहून भरपूर काही गोष्टी स्वतः करून घेतात. मग अशा लोकांशी आपल्याला कम्पेअर केलं जातं, म्हणजे आपली इन्सल्टच होते ना. मग आपल्याला ही इन्सल्ट होऊ द्यायची नाही आहे. म्हणजे कुणाला असं वाटायला नको की ही व्यक्ती शून्य आहे, हिला काहीच जमत नाही, काहीच येत नाही, प्रत्येक वेळेसला हिला माझीच वाट बघावं लागते. तेव्हा हे आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. आपल्याला ना इमोशनली अजिबात वीक व्हायचं नाही आहे. एखादी व्यक्ती आपल्या या इमोशनचा गैरफायदा सुद्धा उचलू शकते आणि आपल्या सहस्र बुद्धीचा वापर करून ज्या गोष्टी आपल्या बुद्धीला पटतात त्याला आपल्याला हो म्हणायचं आहे, जे आपल्याला नाही पटत त्याला नाही म्हणायचं शिकायचं आहे. आपल्यासोबत काय होतं ना, एखादी गोष्ट आपल्या डोक्यात असली की मग ती आपण बोलू की नको बोलू, समोरच्या व्यक्तीला राग येईल का, माझ्याबद्दल काय विचार करेल, बोलू की नको. म्हणजे जे आपल्याला वाटतं की नाही हे बरोबर आहे तरी सुद्धा आपण इतके कन्फ्यूज असतो आणि आपल्याला असं वाटतं की समोरच्या व्यक्तीला ते आवडेल की नाही आवडेल. अरे, व्यक्त तर होऊन बघा, धाडस तर करा बोलायचं. होऊ शकते की जर तुम्हाला वाटत आहे इतकं की ही गोष्ट बरोबर आहे, चांगली आहे समोरच्या व्यक्तीसाठी, तुमच्यासाठी, होऊ शकते ते बोलल्यानंतर समोरच्या व्यक्तीला आनंदच होईल. बरं, स्वतःला इमोशनली
का स्ट्रॉंग करायचं आहे? कारण काय होतं की कुणाच्या तरी बोलल्याने इतका फरक पडतो की चटकन रडायला येतं. बरं, कुणाचा जर आपल्याला फोन नाही आला किंवा मेसेज नाही आला, एखादा रिप्लाय नाही मिळाला, तर जीव इतका कासावीस होऊन उठतो. म्हणजे आपले इमोशन्स आणि कंट्रोल कोणीतरी दुसरंच करत आहे. तर हे कितपत बरोबर आहे? एक सांगते, फायनान्शियली जर तुम्ही इंडिपेंडेंट आहे तर बरेचसे प्रश्न सुटतात, बरेचसे प्रश्न मार्गी लागतात. बरं, गरज असली तेव्हा आपण 2 पैसे कमवण्यासाठी धावपळ करतोच ना. आपल्या ॲबिलिटीनुसार आपण जॉब शोधतोच, कारण जबाबदारी ओढवलेली असते, पर्यायच नसतो. आणि अशा वेळेला सुद्धा जर आपण अवलंबून राहण्याचीच टेंडन्सी ठेवली तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपलीच लोक आपल्याला जाणीव करून देतात बोलण्यातून, वागण्यातून, की तुमचं तुम्हालाच बघायचं आहे, आम्ही कधीपर्यंत हेल्प करणार. कसं आहे, परिस्थिती कधी बदलेल, कोण कधी अधोगतीला जाईल हे सांगता येत नाही. तेव्हा आपल्याला ना स्वतःमधला प्लस पॉईंट ओळखायचा आहे आणि त्याला आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. कारण आज जरी इच्छेचा भाग असला जॉब करणे किंवा न करणे, पण उद्या जर गरज पडली, आज आपण एखाद्या व्यक्तीवर अवलंबून आहे, पण त्याच व्यक्तीला जर आपल्या सपोर्टची गरज पडली, मग अशा वेळेला आपल्याला कमकुवत बनून राहायचं नाही. फायनान्शियली आजच नाही तर उद्या सुद्धा सगळं कसं मॅनेज करता येईल, पावलामागे पाऊल टाकणे हा आज चॉईसचा भाग आहे. पण उद्या जर पावलासोबत पाऊल टाकण्याची वेळ आली तर तेव्हा कसं मॅनेज करता येईल, एकटं झाल्याची वेळ आली तर कसं सगळं मॅनेज करता येईल, जबाबदारी ओढवल्यावर सगळं कसं मॅनेज करता येईल, ही सगळी उत्तरं स्वतःजवळ असू द्या. स्वतःला शार्प करा, स्वतःला इंडिपेंडेंट बनवा. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. पुढल्या भागात भेटू एका नवीन विषयासोबत. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर, थँक यू.